त्यानंतर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहूया। अजित पवार अपघात प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेलं आहे। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये रोहित पवार आणि कर्नाटकात जाऊन 0 FIR दाखल केला होता आणि त्यानंतर आता ही FIR महाराष्ट्रामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। नोंदवलेला गुन्हा बारामती ग्रामीण पोलीस ठाणे पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य इथे हस्तांतरित करण्याबाबत कर्नाटक पोलिसांचं पत्र आता आलेलं आहे। हे पत्र तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहतायत। अजितदादा प्रकरणामध्ये अजितदादा अपघात प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांचं हे पत्र आहे आणि याद्वारे आता कर्नाटकमध्ये रोहित पवारांनी नोंदवलेला गुन्हा हा महाराष्ट्रामध्ये वर्ग करण्यात येईल या संदर्भातलं हे संपूर्ण पत्र आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, नक्कीच आपण बघतोय की अजित पवार अपघाती प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही FIR न नोंदवल्यामुळे रोहित पवार यांनी कर्नाटकामध्ये जाऊन 0 FIR नोंदवलेला बघायला मिळतो आहे आणि या संदर्भातली FIR जी आहे ती आता महाराष्ट्रामध्ये सुपूर्द करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी पत्र लिहिलेलं बघायला मिळत आहे। 0 FIR क्रमांक 100 या संदर्भात खरं तर हे FIR ची कॉपी जी आहे ती आता पुणे बारामती पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्याकडे ही कॉपी सुपूर्द करण्यात येणार आहे। मात्र या संदर्भात महाराष्ट्र पोलीस प्रशासन काय निर्णय घेत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जी वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर तुम्ही पाहताय रोहित पवारांनी महाराष्ट्रामध्ये कुठेही FIR दाखल करून घेतली नाही म्हणून कर्नाटकात जाऊन FIR दाखल केली। 0 FIR आता कर्नाटकातनं महाराष्ट्रामध्ये वर्ग करण्यासाठी हे पत्र कर्नाटक पोलिसांचं आलेलं आहे। आता अजितदादा प्रकरणामध्ये आणखीन यापुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि अनेक गोष्टींवर त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। या संदर्भात त्यांनी वारंवार बोलूनही दाखवलंय